अशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 उगाच बबडीची वाट बघत थांबू नका. बबडीला भेटल्याशिवाय मला शांत झोप यायची नाही. तुझ्यासाठी गडाचे दरवाजे असे बंदच झालेले असणार. बाबासाहेब सोड ते, मीच आधी तुला विचारतो की ही न्यूज तू का दिलीस. नेसत्या वस्त्रानिशी तू हे घर सोडायचंस. हे ते युनियन लीडरला नेऊन दे. त्याला सांगायचं नुसतं आंदोलन मोर्चे याच्यावर थांबायचं नाही, ताबडतोब कंपनीमध्ये संप व्हायला हवा. त्याबद्दल तुला क्षमा नाही आणि शिक्षा व्हायलाच. शिक्षा हीच आहे, नेसत्या वस्त्रांशी तू हे घर सोडायचंस. अशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते. खरं तर मी तुला घरात घेतलं, तुझ्याशी बोललो, हे तुझं नशीब समज. सगळ्यांच्या वतीने मी तुला निरोप देतोय. या आदित्य दादाने ऑफिसमध्ये एका क्लार्क मुलीशी लग्न केलेलं. तेव्हा त्याच्या स्वागताला घरातले सगळे हजर होते. पण बबडी एका लीडरच्या ऐवजी लग्न करायचा हट्ट धरला. त्याच्या विचारांच्या आबरूला धक्का पोहोचतो. हॅलो जयू, अमू बोलते. कठीण आहे. बाबांनी कठोरपणे बबडीला घराबाहेर काढलंय खरं, पण तिच्याशिवाय
बाबांना नाही राहता येणार. कसं बसं आता मी त्यांना खोलीपर्यंत सोडून आलीये. माही तर एक मी तुझ्याशी बोलतीये. एवढं काय आहे त्या मोबाईल मध्ये महत्वाचं? काय आहे? काय आहे? हे काय आहे? बाबांचा हात धरण्याचा मुजोरपणा करण्याची तुझी हिंमतच कशी झाली का? हा? कशी झाली? बाबा तुझी मतं ऐकून घेतात, त्यांचा आदर करतात, याचा अर्थ तुला त्यांचा अपमान करण्याची मुभा मिळाली असा होतो का? झालं बोलून की अजून काय ऐकवायचंय? मी काय करायला हवं होतं? बबडीला बाबा मारत असताना त्यांना अडवायला हवं होतं की टाळ्या वाजवत नाचायला हवं होतं? आणि मला एक असं विचारायचंय की बाबांना अडवायचं सोडून तू हे फोटो कसे काढत बसला होतास? आदित्य, मी काही चूक केली असं मला मुळीच वाटत नाही. बबडी आता लहान नाही राहिली आहे. तिची मतं पटत नाहीत म्हणून वयात आलेल्या मुलीसारखं तिने वागून दाखवा ना. मग वागून दाखवावं तसं. तेवढी मॅच्युरिटी दाखवावी तिने. आणि जर ती तेवढी मॅच्युरिटी दाखवत नसेल तर तिला तसा समज देण्याचा आपल्याला अधिकार नाहीये का? बरं, समज देणारा माणूस कोणी रस्त्यावरचा ऐरागेरा नव्हता ना. तो तिचा सख्खा बाप आहे, सख्खा बाप. समज देणं म्हणजे हात उगारणं एवढा एकच मार्ग आहे का? अशी वेळ तुझ्यावर आली असती तर तू काय केलं असतंस? अशी वेळ मी येऊच दिली नसती. मग बबडीवर ही वेळ कोणी आणलीये? ही वेळ बबडीवर कुणी आणलीये? तुला जर असं म्हणायचं असेल येस, मला असंच म्हणायचंय की ही वेळ बबडीवर तू आणलीयस. अस्मिता, अस्मिता. बाबांनी बबडीला 6 महिन्याची मुदत दिली होती ना, तिला ती मान्य होती, पण तुला मान्य नव्हती. एक घाव 2 तुकडे करायचा स्वभाव. म्हणून तू तुझ्या पद्धतीने प्रश्न सोडवून मोकळा झालास, पुढचा मागचा विचार न करता. जयवंतला कामावरून काढून टाकलंस आणि कारखान्यातले कामगार रस्त्यावर उतरलेत. आणि तुझ्याचमुळे, ह्याच वागण्यामुळे तुझ्या बहिणीला आज मध्यरात्री रस्त्यावर यायची वेळ आली आहे. एक्सक्यूज मी, ती माझ्यामुळे रस्त्यावर आले नाहीये. बबडीच्या हातात चॅनल होतं. हातात. त्याचा गैरवापर केला तिने. आणि ह्याच गोष्टीचा बाबांना राग आला, त्यामुळे ती रस्त्यावर आली आहे. 1 मिनिट आदित्य. अधिकारांचा गैरवापर सगळ्यात आधी तू केलास. जयवंतला कामावरून काढून टाकायची घाई झाली होती ना तुला. त्याला कामावरून काढून टाकल्यानंतर ती गप्पा कशी बसणार? बबडीला राग अनावर झाला आणि भोगावीत तिने आपल्या कर्माची फळं भोगावीत ना. आणि तू त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. हा, प्लीज जस्ट डोंट डू दॅट. त्या जयवंतची माझ्या समोर उभी राहायची तरी लायकी आहे का ग? अगं, खाण्याचे वांदे त्याचे, खाण्याचे. जागीरदारांशी संबंध जोडायला निघालाय नालायक. त्याला एक दिवस मी काय थांबलास कशाला? सांग ना पुढे काय करणार आहेस ते. जीव मारायचंय त्याला? जहागीरदार घराण्याचा जावई होण्याची त्याची लायकी नाही म्हणून आता त्याला जगण्याचा सुद्धा अधिकार नाहीये का? तुम्ही सगळ्यांनी कितीही आरडाओरडा केलात ना तरी बबडीला तिचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे. हक्क आहे नाही, हक्क होता. कारण त्या हक्काचा तिनं गैरवापर केलाय. आणि तू जर त्यांचीच बाजू घेऊन भांडणार असशील ना तर जस्ट गेट आउट. या घरातून चालती हो. तू, बबडी, तो नालायक. या जगाच्या पाठीवर जाऊन कुठेही गोंधळ घाला तुम्ही, पण या घरात नाही. इज इट लाऊड अँड क्लिअर?
नो आर्ग्युमेंट. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. अमी, आपल्यावर आज ना उद्या ही वेळ येणारच होती. हो, पण आधी दादामुळे आपल्यावरती हे वेळ खूप लवकर आली. त्याबद्दल आपण त्याचे आभारच मानले पाहिजे. फक्त हे सगळं जे काही झालं ना, खूप अचानक झालं रे. त्यामुळे मी इतकी बावरले. मी पण जरा गोंधळूनच गेलोय. पण खरं सांगू का, मला ना दडपण तुझं आलंय. म्हणजे अमिषा जहागीरदार माझ्या बरोबर आहे याचं दडपण माझ्या मनावर प्रचंड आहे. घर सोडून निघताना बाबांनी जहागीरदार हे आडनाव मला माझ्याबरोबर घेऊन जायची परवानगी दिली होती. आणि बाकी सगळं माझं जे काही आहे ते मी तिथे सोडून आली. पण कमाल आहे ना आम्ही. म्हणजे बघ ना, तुझ्याकडे नोकरी आहे तर घर नाही, माझ्याकडे नोकरी नाही आहे तर घर आहे. थोडक्यात काय, आपल्याला सगळी सुरुवात शून्यातून करायची. भूतकाळातली सगळी नाती विसरून एक नवं नातं निर्माण करायचं. ए बाई, मला ना समजेल अशा भाषेत बोल. काय ना, तुझा हा होणारा नवरा थोडा रांगडा आणि गावठी, म्हणजे तुझ्या भाषेत बोलायचं झालं ना तर मॅनरलेस आहे. अच्छा, मग माझ्या ह्या रांगड्या गावठी नवऱ्याला प्रेम करायला कोणत्या भाषेत शिकवले? इकडनं घरी चल, प्रेमाच्या सगळ्या भाषा शिकवतो मी तुला. गप्पा बस रे जयू. अरे बाबांनी असं अचानक रात्री बाहेर काढल्यामुळे ना मला खूप थ्रिलिंग वाटतंय, एक्साइटिंग वाटतंय. ते सिनेमात होतं ना तसं. आणि आज ते आपल्याबरोबर घडतंय जयू. आम्ही इथून आपण घरी गेलो ना की हे जे तुझं सगळं फिल्मी भूत आहे ना ते पटकन उतरून जाईल. अगं, माझा महिन्याचा पगार, नुसत्या ड्रेसवर उधळणारी तू, माझ्या घराचं इंटिरियर बघितलं ना तुझ्या डोळ्याचे पारणे सगळे फिटून जातील. बा झालं, यापुढे आपल्या गरिबीची थट्टा करायची नाही. आणि ही परिस्थिती अशीच राहणार नाहीये. ती आपण दोघं मिळून बदलणार आहोत. आणि माझ्या डोळ्यावर काही फिल्मी झापड वगैरे नाहीये. मी चक्क उघड्या डोळ्यांनी या नवीन जगात प्रवेश केलाय. चला जाऊया घरी. तुला आज एवढी घाई का झाली घरी जायची? तुझं वाजले किती? घरी जायला नको का? नको, निदान आज तरी नको. लेट्स फ्रेक आउट जयू. आज रात्री तरी मला कुणाच्याही बंधनात राहायचं नाहीये. मला आज एन्जॉय करू दे जयू. चल ना, कुठेतरी लांब फिरायला जाऊया. जयू, जयू बोल ना. अरे दिवे लाव ना. दिवे असा अंधारात उभं करणार आहेस? सवय होण्यासाठी. काय लोड शेडिंगमुळे ना दिवस रात्र लाईट जात असतात, तासन तास. आणि कधी बिल न भरल्यामुळे लाईट कापली जाते. कटे आपण या महिन्याचं बिल भरलेत मिस्टर जयू? हो ग, भरलंय. पण तुला सांगितलं ना, सवय होण्यासाठी म्हणून मी अंधारातच तुला ठेवतोय, दिवेच लावत नाहीये. सवय अंधाराची. हा, अंधाराची सवय कशाला करायला पाहिजे? हा. मेणबत्त्या लावायच्या. अगं, अंधाराची सवय म्हणतोय मी. आम्ही अंधाराची सवय म्हणतोय मी. जयू, चावटपणा पुरे झाला. ओके, दिवे लाव. काय ना, घराचं इंटेरियर बघून तू आनंदाने बेहोश होशील म्हणून मी दिवे लावत नाहीये. ठीक आहे, रागवू नको, पण मी दिवे लावतो. एक मिनिट.
ए बाई, तुझा विचार बदलला की काय? म्हणजे तू पुन्हा घरी जाणार आहेस? असं मूर्खासारखं काहीही बोलू नकोस. या घरात आता मी काय काय बदलू याचा विचार करते मी. ते म्हणजे मला म्हणत नको बदलू, बाकी सगळं बदल. गप्प बस रे. आणि आता परत कशाला जातीये? सगळे दोर तर केव्हाच कापले गेले. अब तेरे साथ ही जीना और तेरे साथ ही मरना. जीना यहाँ मरना यहाँ के सिवा जाना कहाँ. तुझ्यासाठी. आता मला दे. जयू, एक मिनिट. दिस इज फॉर यू. ओह, सो स्वीट ऑफ यू. आता तुझ्यासाठी एक स्वीट मी आणलेलं आहे. पेढे. घे. जरा स्वस्तातले पण महाग आहेत असे समजून खा. हा, चांगले. जयू मला तुला घे ना. आकर. जयू, खूप छान आहेत. आता घरात कोणीच नाहीये. म्हणजे तू, मी तू, दोघे एकटे कोणीच नाही ना घरात. तेव्हा मग आपण जरा हे की नाही, म्हणजे बघ असं असतं की नाही असं काही नाही जयू. दिवा घालू पुन्हा जाऊया बाहेर. काय यार, रोमॅन्टिक पणाच नाही यार हिच्यामध्ये. घालू दिवे घालू. एक काम करूया. आपण आता ह्या घराची सगळी साफसफाई आहे ना, ती आधी करूया आणि मग नंतर मग सगळं. हा, बरं, कुठून सुरुवात करूया आपण सांगूया. माझ्यापासून. जयू, आधी शपथ सुटली म्हण. माझ्याकडे विश्वास आहे ना तुझा? मग मला जाऊ दे. माझी वाट अडवू नको. माझी मुलगी चुकीच्या मार्गाने जाते. मी काही चुकीचं वागत नाहीये. अगं खरंच विश्वास ठेव ना माझ्यावर. की मला पाऊस लावायला लागला आणि मला असं करताना काही आनंद होत नाहीये. तुला काय वाटतं? तुझ्या जाण्याने सगळे मार्ग सोपे होतील? नाही, उलट सगळे प्रश्न खूप अवघड होतील. माई, एक मुलगी म्हणून स्वतःची काळजी कशी घ्यायची याची जाणीव मला पूर्णपणे. म्हणूनच म्हणते की लहान नाहीये. तेच सांगते मी. लहान नाहीये स्वतः, मोठी झालीस. माई, अशी प्रत्यक्षात नंतर स्वप्न बघू नकोस ग. आणि तू म्हणतेस ना तशी वास्तू ना लग्नासाठी बरोबरच बांधलं की. मला नाही वाटत वाजलं होईल. मी पण आवडते की अशीच एका बंधुलीत आयुष्य काढणार. हे आपलं घर आहे ना, हे आपलं घर शांती आहे माई. मला खूप भीती
जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,